जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती. सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. गणाधीश विघ्नार्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. चारी वाणींची देवता शारदा हिला वंदन केलेलं आहे. आणि आपण कुठला पंथ आक्रमायचा आहे, आचरायचा आहे, तो राघवाचा पंथ काय आहे हेच आपण ह्या मनोबोध चिंतन या प्रकट चिंतनातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या डोळ्यांनासुद्धा अशी मागणी केलेली आहे, ह्या डोळ्यांसमोर नेहमी त्या रघुरायाचं चित्र यावं, कानावर त्याची कीर्ती पडावी, हातातून त्याची सेवा घडावी, असा जणू काही मला छंदच जडावा, असं त्या रामरायाला प्रार्थना केलेली आहे, विनवणी केलेली आहे, आळवणी केलेली आहे. आणि श्रोते, आपण सगळे जगदीश मूर्ती आहात. आपल्यातल्या आत्मारामालाही वंदन करत आहे, समर्थांना वंदन केलेलं आहे. आणि अशा सगळ्यांना वंदन करून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करत आहे. मनाचे श्लोक. जवळजवळ आपले 56 श्लोक झालेले आहेत. आणि आज म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं धन्य दशक आपण पाहिलं होतं. यात ध्रुवपदाचे साधारण 10 श्लोक आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये उत्तम भक्त कोण कसा असतो आणि उत्तम भक्ताची लक्षणं तरी काय असतात, त्याला सर्वोत्तमाचा दास असं का म्हटलं जातं हेही आपण ह्या निमित्ताने पाहिलं होतं. आणि खरंच आहे, संतांची आचरण, संतांची वागणूक फार वेगळी असते हो. अगदी ते कळवळीने कळकळ असते त्यांना. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. इतकी त्यांच्या मनामध्ये तळमळ असते, आस्था असते. आणि म्हणून ते सगळ्या जगाच्या उद्धारासाठी, या सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी झटत असतात. म्हणजे बघा ना, शरीराचे अवयव जसे असतात तसे शरीराचे अवयव एकमेकांना मदत करतात, पण त्याच्यामध्ये मदतीचा भाव नसतो बरं का. समजा माझ्या डोळ्यात काही कचरा गेला तर मी हाताने ते समजा असं चोळलं आणि तो कचरा काढून टाकला, तर डोळा काही हाताला थँक्यू म्हणणार आहे का? नाही म्हणणार. पण एकाच शरीराचे हे अवयव आहेत. मुंगी चावली, काहीतरी मला करायचं आहे, हाताने काय केलं, किंवा एखाद्या ठिकाणी पोचायचं तर पायाने मला तिथे नेलं. म्हणून इतर अवयव काही पायाला थँक्यू म्हणतात का, धन्यवाद देतात का? नाही. कारण एकाच शरीराचे अवयव आहे, ते आपोआप घडतं. तशीच हे संत या सर्वसामान्यांसाठी त्यांची सहज प्रेरणा असते, नैसर्गिक प्रवृत्ती असते. आणि म्हणून ते अज्ञानी लोकांना उन्नत करण्यासाठी, त्यांना या भवसागरातनं पार नेण्यासाठी अगदी तळमळत असतात. हे आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलं. आज नवीन श्लोकाला प्रारंभ करणार आहे. 57वा श्लोक काय आहे बघूया आपण. आधी श्लोक बघूया आणि मग त्याचं सखोल विवरणसुद्धा बघणार आहोत. श्लोक असा आहे. जगी होय जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. काय छान सांगितलेलं. मला फार हा श्लोक आवडतो. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मोकळी वृत्ती राहायला पाहिजे. आपली वृत्ती कधीच मोकळी नसते. काहीतरी संकल्प विकल्प, हवं नको, राग द्वेष सगळं त्या वृत्तीमध्ये भरलेलं आहे. कधीच मोकळी वृत्ती नसते. मग ही मोकळी वृत्ती आम्हालासुद्धा समजा आत्मसात करायची आहे, आम्हालासुद्धा ती जोपासायची आहे, तर काय काय करायला पाहिजे. जगी होई जे धन्य या राम नामे. माणसाला जर का जीवनामध्ये खरंच कृतार्थ व्हायचं असेल
तर त्यांनी 4 गोष्टी करायला पाहिजे. कुठल्या? ते 4 चरणात सांगितल्याच आहेत. पहिल्यांदा म्हणजे त्यांनी भगवंताचं नाम आनंदाने आणि मनापासून घ्यायचे. जगी होई जे धन्य या रामनामे. या रामनामाने धन्य होण्यासाठी जबरदस्ती नाही, कुणी सांगितलं आहे म्हणून नाही, किंवा काहीतरी मला मिळवायचे म्हणून नाही, तर आनंदाने मनापासून आधी नाव घ्यायला शिकायला पाहिजे. कुठलं नाम? तर रामनाम हे घ्यायला पाहिजे. दुसरं आहे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. धर्मानुसार आचरण हवं. कुठला धर्म? समाज धर्म. समाजामध्ये जे योग्य मानलं आहे फार पूर्वजांनी, त्याप्रमाणे सगळं आचरण असायला हवं. आता हे कुठल्या शास्त्रामध्ये आम्ही शोधायचं? कुठल्या पुस्तकात सांगितलं आहे की धर्मानुसार हे धर्माचे हे नियम आहेत? शास्त्रबिस्त्र काही धुंडाळायला जायला नको. आपल्या वेद, उपनिषद, वेदांत ह्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे, पण तीही पुस्तकं शोधायला नको. आपली वडीलधारी माणसं जे सांगतात ते ऐकणं हाच खरं तर धर्म आहे. लहानपणापासून आपल्या मोठ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळीने आपल्याला सांगितलं आहे खरं बोलावं, सत्याने वागावं, चोरी करू नये, कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. आणि ते सगळं उपनिषदातलंच आहे. ते सगळं सार उपनिषदातलं आहे. त्यामुळे धर्माप्रमाणे आचरण ठेवावं हा उपदेशसुद्धा अगदी दुसऱ्या ह्याने लक्षात ठेवायचे. तिसऱ्यांदा काय सांगितलं आहे? तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं आहे की क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, म्हणजे नित्य नियमाने भगवंताची पूजा म्हणा, आराधना म्हणा, प्रार्थना म्हणा करायचे. हे तिसरा एक नियम सांगितला आहे. आणि चौथा की भगवंताची आवड आणि त्याच्याविषयी निष्ठा पाहिजे, अनन्य भक्ती पाहिजे. सगळीकडे ती विखुरलेली नको, ती भक्तीसुद्धा एकाग्र पाहिजे. आमच्या आराध्य दैवतेच्या अगदी पायाशी ती पूर्णपणाने समर्पित करता यायला पाहिजे, अशी निष्ठा पाहिजे. आणि खरं पुढे सांगितलं आहे उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता म्हणजे काय आहे? तर दृश्याबद्दल अनासक्ती आणि विरक्ती हे सगळ्याचं सार आहे. उदासीन म्हणजे रडका चेहरा नाही बरं का, उदास वृत्तीने राहायचं असं नाही आहे. तर अनासक्ती, सारखी ओढ घेते ना मन, इकडे 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 धावतंय, तसं धावायला नको. विरक्त वृत्ती पाहिजे. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं आणखीन ठीक आहे, अशी वृत्ती असेल त्याला उदासीन म्हटले. मागेही आपण उदासीनचा अर्थ पाहिला होता. उदासीन ज्याची बैठक उंच आहे, जो निपक्षपाती आहे, जो कशामध्येही अडकत नाही, रमत नाही, बुडत नाही, असा तो उदासीन आहे. आणि अशा उदासीन व्यक्ती जो असतो ना, तो नेहमी स्वतंत्र असतो. आणि स्वतंत्र असतो म्हणून तो मोकळा असतो. शेवटचा चरण जो आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. ही मोकळी वृत्ती राहायची असेल तर आपल्याला उदासीन राहायला पाहिजे. बघूया आता उदासीन म्हणजे काय. एखादा खेळाचा सामना चालला आहे, कुठल्याही खेळाचा असेल, अगदी खो खो असेल, कबड्डी असेल किंवा क्रिकेट असेल. खेळाचा सामना चालला आहे, त्याच्यामध्ये जो पंच असतो, जो अंपायर असतो, जो रेफरी असतो, तो कसा असायला पाहिजे? कुठल्याच पक्षाच्या बाजूने झुकतं माप नको आहे, निपक्षपाती पाहिजे, तरच तो निर्णय बरोबर देऊ शकेल. म्हणजे तो खेळाच्या बाहेर राहून खेळाकडे जेव्हा तटस्थ वृत्तीने, त्रयस्थ वृत्तीने पाहिल, तेव्हाच त्याला खेळातले बरोबर गुण दोष किंवा कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, कोण चुकतं आहे हे बरोबर कळेल. आपल्याला सुद्धा आपल्या शरीरातच राहून पण शरीराबाहेर राहिल्यासारखं साक्षी वृत्तीने आपल्याच देहाच्या व्यवहारांकडे बघता यायला पाहिजे. म्हणजे ही उदासीनता आहे. आणि उदासीनता जिथे आहे तिथे आपोआप स्वातंत्र्य आहे, मोकळी वृत्ती आहे, असा त्या चौथ्या चरणाचा अर्थ आहे. आता पहिल्यापासून नीट बघूया. शरीर आणि मनाला आधी उत्तम वळण लावायचे आणि भगवंताचं सान्निध्य प्राप्त करून घ्यायचे. शरीराला आधी उत्तम वळण लागायला पाहिजे, तर मनाला लागेल. शरीर धावतं असेल, शरीरसुद्धा चंचल असेल, तर मन धावणारच. आणि मनाचा तर स्वभावच आहे. पण शरीराचा इतका स्वभाव नाही आहे ना धावायचा. मग शरीराला आधी एका जागी बसवण्याची सवय लावा. कबीरजी आमचे म्हणतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. अहो शरीराला तरी शांत बसवा, मग मन शांत बसेलच ना. त्यामुळे इथे पहिल्यांदा सांगितलं जगी होई जे धन्य या रामनामे. आता बघा, हे रामनाम घेताना सुद्धा
खरं म्हटलं ना तर रामरक्षासुद्धा एका जागी बसून म्हणा. बाकीची स्तोत्र येता जाता फिरता फिरता म्हटली तरी चालेल, पण रामरक्षा ही शक्यतो एका जागी बसून म्हणावी असा साधारणपणे नियम आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा रामनाम घेताना आधी शरीराला वळण लावायचे, मग काय करायचे, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे. आणि मग तसं वळण लागण्यासाठी आपल्या धर्मामध्ये कितीतरी सुंदर उपाय सांगितलेले आहेत. शरीराला वळण लावण्यासाठी सतत नामस्मरण आहे, धर्मानुसार आचरण आहे, भगवंताची सेवा मानून पूजा अर्चा करणं आहे, कितीतरी गोष्टी. आणि आता तर चातुर्मास सुरू आहे, चातुर्मासामध्ये कितीतरी नियम करतात, कितीतरी लोक कितीतरी नियम करतात. एकदा जेवणं नकतं, काही उपवास आहेत, काही जप आहे, काही पूजा आहे, काही लक्ष वाहणं आहे, कितीतरी नियम करतात. आपण एक नियम करूया का? आपण एक नियम करूया की एका जागी आपल्याला 20 मिनटं शांत बसता यायला पाहिजे. शक्य असेल तर खाली जमिनीवर मांडी घालून, पण शक्य असेल तर खुर्चीवर म्हणा, कशावर म्हणा, सोफ्यावर म्हणा, एका जागी शांत फक्त डोळे मिटून नुसतं बसायचं. जपसुद्धा नाही, ध्यानसुद्धा नाही. बसता येईल का? हा तरी नियम आपण नक्कीच करूया या चातुर्मासामध्ये. आणि मग काय होतं, याच्यामुळे अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आवड निर्माण होते, ओढ निर्माण होते, निष्ठा निर्माण होते. आणि म्हणून ते प्रेम एकदा निर्माण झालं की, आणि म्हणून ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत आत्ता ज्या आपण 4 पाहिल्या. आणि खरं सांगू का, सामान्य माणूस अनेक बंधनामध्ये जखडलेला असतो. सारखं हे बंधन आहे, ते बंधन आहे, कुटुंबाचं बंधन आहे, समाजाचं बंधन आहे, संस्थेचं बंधन आहे, आपल्या सारखी बंधनं असतात. पण त्यामुळे काय होतं, त्याला मनाचं स्वातंत्र्य काही उपभोगता येत नाही. ही बंधनं टाकून मोकळं होणं म्हणजे उदासीनता आहे. आता बंधनं टाकायची म्हणजे बंडखोरीच आली की, अहो तसं नाही आहे. बंधनं टाकायची म्हणजे तोडून टाकायची नाही आहेत, उलट जास्त आपण नियमामध्ये बांधून घेतलं ना की आपण मोकळे राहतो. काय सांगताय? बांधून घेतलं तर कसे काय मोकळे राहणार? काहीतरीच सांगताय तुम्ही, असं वाटतंय का तुम्हाला? बघा ना, सूर्य हा निसर्ग नियमाने बांधलेला आहे, आणि जेवढा तो बांधलेला आहे म्हणूनच तो मोकळा आहे. नक्षत्र ग्रह तारे हे सगळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने बांधलेले आहेत, पण बांधले आहेत म्हणूनच ते मोकळे आहेत. आपला दिवस आपलं आयुष्यसुद्धा असं बांधून घ्यायचं आहे. उत्तम रीतीने नियमामध्ये बांधलं तर त्याला मोकळी वृत्ती राहते, असंही समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाकीचा प्रपंचाचा संग सोडायचा आहे आणि भगवंताचा संग जोडायचा आहे, तरच ही वृत्ती मोकळी राहणार आहे, असंही सांगितलेलं आहे. आणि हाच खरं परमार्थाचा नियम आहे. नाम घ्यायचे आहे, जगी होईजे धन्य या राम नामे. कधी घ्यायचे नाम? सारखं घ्यायचे. नियम नाही आहे 4 माळा करायच्या आहेत, 11 माळा करायच्यात, असं काही नियम नाही आहे. नाम कधी घ्यायचे? अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. केव्हाही नाव घ्या, कितीही नाम घ्या, मोजू नका, लिहू नका, सांगू नका, काही नको, येता जाता नाम घ्यायचे. पण इतकी पण पेशावत वृत्ती बरोबर नाही ना. येता जाता नाव घ्यायचे, पण एखाद दिवशी राहतं, विसरून जातं. म्हणून दोन्ही गोष्टीचा संयम किंवा संगम झाला पाहिजे. कसा? एक तर येता जाता तर नाव घ्यायचंच आहे, पण शिवाय त्याच्या जोडीला एक बैठकीचा नियम हवा. बैठकीचा नियम, कट्टाचा नियम. आमचे गुरुदेव रानडे कट्टाचा नियम पाळत होते. 7-7 तासाचा त्यांचा कट्टाचा नियम होता. 7 तास एका बैठकीमध्ये नाम घ्यायचं हा नियम आहे. पण 7 तास झाले म्हणून आजचं काम झालं संपलं असं नाहीच म्हणत ते कधी. ते हे 7 तास झाल्यानंतर सुद्धा उरलेला वेळ काहीही काम करताना, कुठलंही गोष्ट करताना, चालताना फिरताना ते नाम घ्यायचेच. पण दोन्ही गोष्टी पाहिजे. एक तर कट्टाचा नियम पाहिजे आणि सतत नाम पाहिजे. या दोन्ही गोष्टी समजता आल्या पाहिजे. आणि मग हा नित्यनेम करताना सगळ्या गोष्टी ठरवून घ्यायच्या आपल्या आपणच, बरं का. दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही आहे. आपल्या आपणच त्याची वेळ ठरवायची, त्याची जागा ठरवायची, त्याची बैठक ठरवायची, जपसंख्या ठरवायची, त्याची साधन पद्धती ठरवायची, आपलं आपणच ठरवायचं. पण ते कट्टानी पाळायचे, हट्टानी पाळायचे.
नाही त्या ठिकाणी आम्ही हट्ट करतो, पण जपाचा सुद्धा हट्ट धरला पाहिजे. त्यामुळे तो कट्टाचा नियम आहे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये गांभीर्य असेल, त्याच्यामध्ये तळमळ असेल, त्याच्यामध्ये लक्ष गाठायचं असेल, तर तेव्हा तो नेम उत्तम रीतीने पाळला जातो असंही म्हटलेलं आहे. आणि सगळीकडेच व्यावहारिक जगातसुद्धा नेम पाळणं महत्त्वाचंच आहे, नाही का? कुठलंही उदाहरण घ्या, अगदी क्रिकेटमधला सचिन तेंडुलकर घ्या, विराट कोहली घ्या, किती सराव केला आहे त्यांनी. आपल्याला फक्त त्यांचं ग्राउंडवरची कर्तबगारी दिसते, आपण जेवढं टी व्हीवर सामना बघतो तेवढंच आपल्याला दिसतं, पण त्याच्यामागे किती वर्षाची मेहनत आहे. हीच मेहनत आपल्यालाही करायला पाहिजे. कुठल्या मार्गाने? या नामस्मरणामध्ये, या जपजाप्यामध्ये सुद्धा ही मेहनत, ही साधना, हा अभ्यास, हा सराव कामी येतो. आणि त्या कामी येण्याचा मुख्य फायदा आहे की आपल्याला आतमध्ये अत्यंत संतोष वाटायला लागतो. शंकराचार्यांनी त्यांच्या साधना पंचकामध्येच सांगून ठेवले, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. नुसते वेद वाचू नका बरं का. आमचं 4ही वेदांचं वाचन झालं आहे, काही एखादा वेद मुखोद्गत आहे, याची टिमकी मारायचीच नाही. वेदो नित्यमधीयताम, वेदाचं अध्ययन निश्चित करा, पण तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम, त्याच्यात सांगितलेली कर्मसुद्धा उत्तम रीतीने श्रद्धेने आचरणात आणा. हेही महत्त्वाचं आहे. नुसतं पोपटपंची उपयोगाची नाही, नुसतं पाठांतर काहीच उपयोगाचं नाही आहे. त्यानुसार आचरण घडलं पाहिजे, आणि तेही श्रद्धेने, आनंदाने, मोकळेपणाने. बघा ना, अगदी सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, किंवा गायनाच्या क्षेत्रात भीमसेन जोशी असेल, कितीतरी गायक आहेत. केवढा रियाज केला आहे त्यांनी, केवढा रियाज केला आहे. अगदी नृत्याच्या क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात, किंवा खेळामध्ये. आता ऑलिम्पिकमध्ये आपला देश अगदी नाव गाजवतो आहे. याच्यासाठी सराव किती लागतो. ती स्पर्धा असेल, ती जे कॉम्पिटिशन असेल, ती काही अर्धा तास 1 तासाची असेल, पण त्याच्या पूर्वी किती आयुष्यभराची मेहनत आहे. आणि म्हणून हे नामस्मरण आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी निश्चित पडणार आहे. बाकी काही उपयोगाला येणार नाही. माझे हे नातेवाईक आहेत, ते जवळची मैत्रिणी, हे सगळे आहेत, सगळे आहेत, पण माझ्या उपयोगी काय येणार आहे? फक्त नाम. हे नाम आहे. आणि हा प्रपंच, आता हे सगळं, हा उपदेश कुणाला केले समर्थांनी? त्यांच्या डोळ्यासमोर उत्तम असे साधक होतेच, पण आपल्यासारखे प्रापंचिकच होते. त्यामुळे प्रापंचिकांना प्रपंच, खरं म्हटलं तर प्रपंच काही बाधक ठरत नाही बरं का. परमार्थामध्ये प्रपंचाची कधीच बाधा येत नाही. तर आसक्ती नडते, प्रपंच नाही नडत. आसक्तीमुळे आपण अडचणीत येतो की माझं घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझं अमकं, याच्यामुळे आपल्याला हे प्रपंच बाधक ठरतो. वस्तुतः प्रपंच काही परमार्थाला बाधक नाहीच आहे. ममत्व, त्याच्यातली आसक्ती मात्र ती बाधक ठरते. आणि एकदा ती आसक्ती आणि ममता उणावली ना, ती काढून टाकली ना, की मग आपल्या माणसाबद्दल तुम्ही कितीही चांगली कर्तव्य करा, त्यांच्यावर प्रेम करा, ते तुम्हाला बाधक नाही ठरणार. ते तुमच्या मार्गामध्ये अडथळा नाही ठरणार. आणि मग ते जी वृत्ती जी आहे ती आपोआप मोकळी राहणार आहे. आणि तुम्ही जे जे साधन करत असाल त्याचं ओझं नाही वाटणार, त्याचा बोजा नाही वाटणार, ते जड नाही होणार, त्याच्यामध्ये सहजता येईल. आणि मी नेहमीच सांगते, सहजता, कुठल्याही कार्यामध्ये सहजता आली की तो परमार्थाचा खरं म्हटलं तर प्राणच आहे. आणि म्हणूनच उदासीन, अनासक्त, अलिप्त, निर्मम झालं की मन मोकळं राहतं. आणि मोकळं मन राहिलं की वाटचालीला वेग येतो. अहो, प्रवासात नाही का, प्रवासात जितकं सामान कमी तितका प्रवास जास्त सुखाचा होतो की नाही. नाहीतर आमच्या बॅगा आणि होल्डॉल आणि काय काय एवढं सामान आम्ही घेतो की त्या प्रवास नकोसा वाटतो. त्याच्यातला आनंदच आम्ही गमावून बसतो. ट्रॅव्हल लाईट हे जरी उत्तम प्रवासाचं एक सूत्र सांगितलं असलं तरी आम्ही कधीच ट्रॅव्हल लाईट करत नाही. आमचं सगळं हेवीच असतं, सगळं जडच असतं. आणि मग व्यवहारातसुद्धा, आयुष्यातसुद्धा आम्ही आशा, अपेक्षा, आकांक्षा यांची इतकी ओझी वाहतो की ते जीवन आम्हाला नकोसं होतं. पण जेव्हा वृत्ती मोकळी असेल तेव्हा जीवन जगायला सुद्धा आनंद वाटतो. काय सुंदर आयुष्य आहे हो, काय मस्त. हे प्रत्येक दिवस आपल्याला एक कोरा करकरीत मिळत असतो. त्यामुळे रोज त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आणि त्याला म्हणायचं की थँक्यू, तू मला एक नवीन कोरा करकरीत दिवस दिलास, आता मी आज ह्याचं सोनं करीन. आणि जागे होताना एक संकल्प मनाशी करायचा आहे आणि झोपताना
तो संकल्प सिद्धीला गेला आहे की नाही हेही तपासून बघायचे. वेकअप विथ डिटर्मिनेशन अँड गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन. हा आपण आपल्या नियमच करूया जीवनाचा, तर ह्या जीवन जगण्याला एक अर्थ येईल, एक गंमत येईल आणि हे सगळं आयुष्य आपलं आणखीन सुखकर होईल. प्रपंच कधीच बाधक ठरत नसतो बरं का. आता हे पंढरपूरला वारकरी जातात ते सगळा त्याग करूनच जातात की आपल्या शेतीचं खरं तर त्यांचे ते दिवस असतात शेतीचे, पण तरीसुद्धा त्या सगळी व्यवस्था करून ते पंढरीला मोकळ्या मनाने जातात की नाही, तिथे जीव त्यांचा अडकत नाही. तसंच प्रपंच उत्तम करायचा, कर्तव्य बुद्धीने करायचा, पण त्याच्यात फक्त अडकायचं नाही. एवढं जर का केलं ना तर आपली ही वृत्ती मोकळी राहणार आहे. असा हा 57वा श्लोक आपण पाहिला. आता बघूया 58व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेशतोही नसावा. श्रीराम काय म्हणतात बघा. अरे मना, तू दृश्य वस्तूमध्ये वृत्तिरूपाने त्या वासना गुंतवू नकोस रे. नको वासना विषयी वृत्तिरूपे. त्या वासना त्या सगळ्या वृत्तिरूपाने गुंतलेल्या आहेत, गुरफटलेल्या आहेत. आणि यामुळेच काय होतं, पूर्व पापामुळे दृश्याला कामना चिकटते. बघा हां, विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला की काम असं उफाळून उठतो. म्हणून मी ती कामना चिकटते. मग म्हणून काय करायचं तर भगवंताचं चिंतन करायचं. पण कसं करायचं? निष्काम. काय म्हटलेलं आहे? सदा राम निष्काम चिंतित जावा. काही मागण्यासाठी नाही बरं का रामाचं नाव घ्यायचं. हे दे ते दे, आपली लिस्ट तर तयारच आहे, तशी नको आहे. निष्काम चिंतित जावा आणि मनामध्ये कुठलीच कल्पना नसावी. कल्पनासुद्धा 2 प्रकारच्या असतात, पण कुठलीच कल्पना मला नको. चांगली नको, वाईट नको, पॉझिटिव्ह नको, निगेटिव्ह नको. अशी जर का त्यालाच प्रार्थना केली तर तेही सिद्ध नक्कीच होईल. बघूया आता आपण काय ह्याचं सखोल चिंतन करूया. नको वासना विषयी वृत्तिरूपे. 5 कर्मेंद्रिय दिलीत. 5 कर्मेंद्रिय आहेत आणि ती शब्द स्पर्श रूप रस गंध या त्याच्या तन्मात्रा आहेत किंवा या 5 रूपांनी विषय आपल्या आतमध्ये शिरतात. दृश्य आतमध्ये शिरतं. डोळ्याला हे छान दिसलं, कानाला काहीतरी ऐकू आलं, रसनेला कशा तरी चांगला स्वाद मिळाला, ही दृश्य आपल्या आतमध्ये घुसतात. कशी? इंद्रियांच्या माध्यमातनं. आणि त्यामुळे काय होतं, त्या जीवाला तात्पुरतं सुख वाटतं. वा वा, काय छान प्यायलं, काही अगदी सुंदर चांगलं सुमधुर असं ताक प्यायलं, छान निसर्ग दृश्य दिसलं, कानाला मधुर असं संगीत ऐकू आलं, छान वाटतं, मस्त वाटतं. आणि मग काय होतं, ते तात्पुरतं सुख आहे. पाण्यावर जसे चक्राकार तरंग उठतात तसे हे तरंग फक्त उठतात काही क्षण आणि त्यांनी समाधानही वाटतं. पण हे तरंग जेव्हा वाढत जातात ना, एकावर एक तरंग होतात, तसे मग त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि हवं नको ह्या वृत्ती आहेत. मन कसं आहे सांगू का, संकल्प विकल्पात्मक आहे. आणि मग हे हवं आणि ते नको, हे हवं ते नको असं सारखं मन म्हणायला लागतं. आणि वासना कशी असते तर वासना अतिशय सूक्ष्म असते, कळतसुद्धा नाही. ती जेव्हा वृत्तीच्या रूपाने आकार धरते तेव्हा तिचं अस्तित्व उघडकीला येतं. वृत्ती कळत नाही पण वासना कळते. वासना ही सुखाच्या आशेने जीवाला दृश्यामध्ये गुंतवते. त्या जीवाला म्हणते की अरे इकडे चल, इकडे सुख आहे, आणि ती गुंतवते. आणि मग जीव काय करतो, हृदयातील भगवंताला विसरून तो बाहेर धावतो. खरं सुख, खरा आनंद आत आहे हे विसरून जातो. माहिती आहे बरं का, पण विसरून जातो. आणि मग इकडे धावा, तिकडे धावा, हे मिळवा, ते मिळवा, सुरू होते धावाधाव. आणि अशा बहिर्मुखपणाला समर्थांनी पाप म्हटलेलं आहे. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्वीच्या पापामुळे ही वासना घट्ट 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 व्हायला लागते. आता ही सवय लागली आमच्या इंद्रियांना, मनाला सारखी सवय लागली. मग ही सवय मोडण्यासाठीच काय करायचं तर नाम घ्यायचं. सवय मोडण्यासाठी नाम घ्यायचं, भगवंताचं चिंतन करायचं आणि बुद्धीला भगवंताच्या चिंतनामध्ये गुंतवून ठेवायचं. आणि मग कल्पनेची गती थांबवायची. लहान मुलांना नाही का आपण
आईला स्वयंपाक करायचा असतो तेव्हा आई लहान मुलाला एखादं त्याच्या आवडीचं खेळणं देऊन गुंतवून ठेवते की नाही, तसंच ह्या मनाला त्या भगवत नामाचं एक खेळणं द्यायचं, त्याचा एक नाद लावायचा, म्हणजे मग ते त्याच्यात गुंतून पडतं आणि मग बाहेरची त्याची धाव कमी होते. आता बघा किती हे 5 इंद्रिय नाचवत आहेत. 5 इंद्रिय अक्षरशः नाचवत असतात. आमचे आचार्य तर शिव अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये म्हणतात, प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै पंचभिर्मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेकस सुतधन युवती स्वादु सौख्ये निषण्णः शैवी चिंताविहीनं मम हृदयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. लहानपणी मला काहीच कळत नव्हतं, तेव्हा ठरवलं होतं की मोठा झाल्यावर काहीतरी मी नक्की करेन. पण प्रौढ झाल्यावर काय झालं, प्रौढोहम यौवन असतो, यौवनात काय प्रवेश केला आणि सगळं चित्रच पालटलं. आणि मग त्या विषधरई, विषयरूपी साप आहेत, विषधर म्हणजे साप आहेत, त्यांनी माझ्या 5 मर्मस्थानी डंख केलेला आहे. आणि मग काय माझा सगळा दष्टो नष्टो विवेकस, सगळा विवेक जो होता ना तो सगळा नष्ट झाला. आणि मग मी कशाच्या मागे लागलो, सुत धन युवतीस, मुलं, पैसा, पत्नी, या सगळ्या गोष्टी मला आणखीन 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 खुणावायला लागल्या आणि त्याच्यात मी गुरफटत गेलो. मग स्वादु सौख्ये निषण्णा, मग तेव्हा कुठली आठवण, शैवी चिंता विहीन, कुठला शिव शंकर, कुठला विष्णू भगवान, काही आठवण राहिली नाही. आणि हीच नेमकी आपली मेघ आहे. यौवनामध्ये आठवत नाही, लहानपणी कळत नाही आणि म्हातारपणी जमत नाही. काहीच आम्हाला आयुष्य असंच जातं हो, असंच जातं आहे, हातातून सरसर वाळू सरकावी तसं, आणि हाती काहीच पडत नाही. बघा काय हा विचार करूया आपल्याच आयुष्याच्या. एखाद्या गोष्टीबद्दलची इच्छा ही वृत्ती असते, ती बलवान नसते, पण वृत्तीचे असे अनेक तरंग व्हायला लागले की मग ती घट्ट व्हायला लागते, ती बलवान होते, तिचं कामनेमध्ये रूपांतर होतं. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा कामनापूर्ती करायला लागलं की वासना आणखीनच भडकायला लागते. अग्नीमध्ये जेवढं हवीर द्रव्य टाकाल अग्नी शांत नाही होत, भडकायलाच लागतो. आणि मग त्याच्यातनं काय घडतं तर विषय सेवन घडतं, अधिक 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 विषय सेवन घडतं, त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. आणि मग त्यासाठी इंद्रिय त्याला अगदी कासावीस करून टाकतात. मग चहाचं असू द्या, अगदी पहिलं व्यसन चहापासून सुरू होतं, मग सिगरेट आहे, तंबाखू आहे, दारू आहे, याचं व्यसन लागतं. आणि हे सगळं कशामुळे घडतं, पूर्व पापे, मागच्या जन्मीची पापं आहेत, त्यामुळे हे घडतंच. हे पाप एका जन्माचं नाही तर अनेक जन्माचं पाप आहे. या वासनेच्या चक्रामधनं सुटका करायची, करवून घ्यायची आम्हाला. मग काय उपाय आहे, अहो त्या एका रामाचं चिंतन करा. कसं चिंतन करायचं आहे, कर्ज घेणारा माणूस काय करतो तर कर्जाचे हप्ते भरतो की नाही. कर्ज जेव्हा घेतो तेव्हा गोड वाटतं, काय आम्ही घरासाठी, गाडीसाठी, कशासाठी कर्ज घेतो, घेताना भरपूर पैसे मिळतात, पण हप्ते भरताना त्रास होतो. पण त्रास होत असला तरी समाधानसुद्धा मिळतं की अरे फिटत आलं बरं का, फिटत आलं कर्ज. तसंच आपण काय करायचं आहे, परमेश्वर ईश चिंतनाचे हप्ते भरायचे, म्हणजे मग त्या कर्जातनं मुक्त होणार होतं. कुठले हप्ते भरायचे, दर महिन्याला काहीतरी आपल्याला असतं ना प्रीमियम, तसेच ईश चिंतनाचे हप्ते भरले की त्या प्रारब्धाच्या ऋणातून आपली मुक्ती होणारी. नियमित हप्ते भरा, थकवू नका. असे हप्ते भरले तर निश्चितच आपल्याला त्याचं फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. आणि त्याच्याच जोडीला मग आणखीन काय करायचं आहे तर श्रवण आहे, कीर्तन आहे, सत्संग आहे, दानधर्म आहे, पारायण आहे, अभ्यास आहे, शिबिर वाचन, हे सगळं करायचं आहे. आणि ह्याच्यातनं चिंतनाची, ईश चिंतनाची नवीन मालिका सुरू होते. पण हे सुद्धा अतिरेक नाही करायचं बरं का, हे सगळं करायचं. कीर्तन प्रवचनाला जा, शिबिरांना जा, अभ्यास करा, सगळं करा, पण इथे सुद्धा कशाचाच अतिरेक नको आहे. समर्थानीच मागे सांगून ठेवले ना, बहु हिंडता सौख्य होणार नाही. अति धावाधाव करू नका. एकदा हरिद्वारला गेले, एकदा कन्याकुमारीला गेले, एकदा कुठे केदारनाथला गेले, असं नाही, सारखं धावाधाव सुद्धा नको आहे. आणि मग असं व्यवस्थित जर का समतोल साधता आला तर मग काय होणार आहे, एकही विषय तरंग उरणार नाही, कल्पनेचा लेशसुद्धा उरणार नाही. समर्थ म्हणतात मना कल्पना लेश तोही नसावा, कल्पनेचा लेशसुद्धा उरणार नाही. आणि मग हे सगळं सरलं ना
तर पुनर्जन्माचं कारणच संपेल. पुनरपी जननम या चक्रात जे आपण अडकलो आहे ते कारणच संपून जाईल आणि मग उपासनेचे रूप कसं अत्यंत चांगलं रूप आपल्या प्रत्ययाला येईल. उपासना मात्र ही नवसा सायासाची नसावी बरं का, की हे मिळेपर्यंत मी हे नवस करीन, असली उपासना नाही आहे. त्यामुळे इच्छा करताना सुद्धा ती अधिकाधिक उन्नत असावी, उदात्त असावी, चांगल्यासाठी असावी, अशा गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा करावी. आणि असे करत असलो तर आपोआप आपलं अस्वास्थ्य, चंचलता गळून पडते, सगळीकडे प्रसन्नता भरून राहते आणि मग जीवन हे संतोषाने उजळून निघतं. काय सुंदर श्लोक आहे. सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम. एक एक श्लोक म्हणजे एक एक रत्न आहे. विचार करावा. आपण आत्ता तरी थोडक्यातच करतोय. जितका विचार करावा, जितकं सखोल चिंतन करावं, तितकं त्याच्यामध्ये रत्न सापडत जात आहे. बघूया 59वा श्लोक काय आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मनाला इतकं समजावून सांगतात समर्थ, अरे मना, नाना प्रकारच्या कल्पना तू करतोस आणि त्याच्यामुळे नुसत्या कल्पनेने भगवंताचं दर्शन कधीच घडणार नाही आहे. ज्याच्या अंतरी वासना असतात त्याच्या अंतरी भगवंताविषयी कामना असणं शक्यच नाही आहे. एका म्यानामध्ये 2 तलवारी मावणारच नाही. एक वासना किंवा दुसरी भक्ती. वासना तरी काढून टाक, नाही तर भक्ती तरी काढून टाक, पण वासना तुझ्या उपयोगी पडणार नाही आहे, भक्ती उपयोगी पडणार आहे. आणि जर भगवंताविषयी कामना नसेल, त्याच्याविषयी भक्ती नसेल, प्रेम नसेल, तर काहीच त्याच्यावर उपयोग नाही आहे, त्याच्यावर निष्ठा असणारच नाही आहे, असं समर्थांनी सांगितलं आहे. आता बघा, कल्पना ही जीवनात उपयोगी पडते. कल्पना आवश्यक आहे, पण तिला मोकाट सोडायचं नाही, तिला स्वैर धावू द्यायचं नाही. जर का तिला मोकाट सोडलं तर धड प्रपंचही नाही आणि धड परमार्थही नाही, अशी काहीतरी त्रिशंकूसारखी अवस्था होते. मग भगवंत हवाच असं मनापासून आधी वाटलं तर पाहिजे. वाटतंय का आपल्याला? सगळं करून मग उरल्या सुरल्या काही वेळामध्ये आम्हाला भगवंताची आठवण होते, पण भगवंत मला मनापासून हवा असं आधी वाटल्या शिवाय त्याच्याविषयी प्रेम नाही ना निर्माण होणार. आणि मग मन काय करतं, तर उगीच अनंत कल्पना करत राहतं. दिशाहीन भटकंती करून मन उगीच थकून जातो. दिशाहीन, काही ठरवलं नाही. आधी लक्ष ठरवायचे, कुठे पोचायचे, अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, तिथे मला पोचायचे, अशी मनाची आधी खात्री करा आणि मग त्या दिशेने वाटचाल सुरू करायची. समर्थांनी नाही का पहिल्या श्लोकात आपल्याला आधी डेस्टिनेशन देऊन ठेवले, गमू पंथ आनंत या राघवाचा. पण आम्ही स्वैर कल्पना आमच्या मोकाट सोडलेल्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये 2 प्रकारच्या कल्पना असतात बरं का साधारणपणे. एक पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असते. पॉझिटिव्ह काय असतं, मी हे करीन, मग मी गीता पाठ करीन, मी मनाच्या श्लोकाचा अभ्यास करीन, मी योग वासिष्ठ वाचेन, मी ज्ञानेश्वरी वाचेन, मी ह्या परीक्षा देईन, मी ही PhD प्राप्त करीन. या सगळ्या कल्पना आहेत, पॉझिटिव्ह आहेत, चांगल्या आहेत, पण कल्पनाच आहेत शेवटी. आणि दुसऱ्या असतात त्या निगेटिव्ह. हे करून काय उपयोग आहे, त्या तीर्थयात्रेला जाऊन काय उपयोग आहे, ही भक्ती करून ह्या देवळात जाऊन काय उपयोग आहे, अशी सारखी नकारार्थक भावना बाळगणारे सुद्धा काही लोक असतात. अशा दोन्ही कल्पना आपल्याही मनात असतात बरं का. आणि मग ह्या कल्पना करण्यामध्ये काय होतं सांगू का, मनाची शक्ती उगीच खर्च होत असते, उगीच वाया जात असते. अशा वेळेला मन काय करतं, तर आपल्या पात्रतेचा सुद्धा विचार करत नाही, मला काय शक्य आहे हेही बघत नाही आणि नाही त्या कल्पना करायला लागतो. आणि नुसत्या कल्पना करून भेटणार नाही हो. राम मला भेटावा असं वाटतंय तर नुसती कल्पना करून तो राम मला भेटणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रत्यक्ष कृती करायला हवी ना, काहीतरी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. विवेक वैराग्य धारण करायला लागेल. दिनचर्या आधी निश्चित करावी लागेल. आहार विहाराचे आधी नियम पाळायला लागतील. पहिल्या काही यमनियम तरी पाळायला पाहिजेत. एकदमच तुम्ही शेवटच्या अवस्थेला नाही जाऊ शकणार. हळूहळू, शनैः हळूहळू आपल्याला जायचे. आणि मग भगवंत हा प्रेमाने वश होतो.
नुसती तुमची कल्पना चांगली आहे, तुम्ही चांगले आहात, स्वभावाने चांगले आहेत, आचरणाने चांगले आहेत, एवढंसुद्धा पुरेसं नाही आहे. त्याला काहीतरी कृतीची जोड हवी. असं नेहमीच म्हटलं जातं, बी गुड. पहिली स्टेज आहे बी गुड. तुम्ही आधी चांगले व्हा, चित्त शुद्ध करा, सगळे राग द्वेष विकार काढून टाका. बी गुड, देन डू गुड अँड देन गेट गुड. बी गुड, डू गुड अँड गेट गुड. आधी चांगले बना, चांगले वागा आणि मग चांगलं मिळेल. किती सुंदर सांगितलं आहे ना, किती छान सांगितलं आहे. आणि मग भगवंत आपोआप वश होईल. भगवंतच तुमच्या मागे येईल की अरे मी येऊ का तुझ्याकडे, असं म्हणून अशी इतकी आपली पात्रता आधी वाढवायला पाहिजे. भगवंताबद्दल आपल्याला आदर वाटण्यासाठी आधी सगळ्या कामना विसर्जित करून टाकायच्यात, काढून टाकायच्यात सगळ्या बाजूला. म्हणजे बघा ना, सूर्य आणि अंधार कधी एकत्रितपणे राहू शकेल का? सूर्यासमोर अंधार क्षणभर तरी टिकेल का? तसेच विकार आणि भगवत प्रेम एका अंतःकरणात राहूच शकणार नाहीत. आमचे कबीरजी म्हणतात, जहाँ राम है वहाँ काम नहीं और जहाँ काम है वहाँ राम नहीं. काम किंवा राम तुम्हाला काय पाहिजे? एकच मिळणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचे? तुम्ही प्रयत्न करायचे. आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचे. कसे? तर प्रयत्नालाच आधी परमेश्वर समजायचा. यत्न तो देव जाणावा, समर्थ सांगतात. हो, किती सुंदर सांगतायत. आणि मग अंतःकरणामध्ये काहीतरी चांगली इच्छा धरून उद्योगाला लागायचे. कुठला उद्योग? योग्य उद्योग. नियतं कुरु कर्मत्वम. विहित कर्माच्या मागे लागायचे, तरच प्रगतीची आशा आहे. नाहीतर मनुष्याचं कल्याण होणं अशक्य आहे, अवघड आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. शास्त्रनिष्ठा सोडायची नाही आहे. हे सगळं करताना शास्त्र विधिवत सगळं आचरण असायला पाहिजे. आणि मग शास्त्रनिष्ठा न सोडताना आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे साधना स्वीकारणं शक्य आहे. कुणाला बाहेरची साधना आवडते, कुणाला मौनाची साधना आवडते. प्रत्येकाची आवड वेगळी. रुचीप्रमाणे तुम्ही वेगवेगळं वागू शकता, पण त्याला शास्त्राचं काय म्हणतात अनुमोदन पाहिजे किंवा शास्त्राची संमती पाहिजे. आणि खरं भगवंत काही बाकीच्या कुठल्या तुम्ही किती रुपयाचा हार घातलात किंवा केवढा मोठा नैवेद्य दाखवला यांनी भगवंत प्रसन्न होत नाही, तर तो शुद्ध प्रेमानेच प्रसन्न होतो. आणि ते प्रेम ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला कसं काय प्रसन्न होईल? तिसरा चरण सांगतो, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. आणि म्हणून ज्याचं अंतःकरण नुसत्या कामनानी विषय विकारांनी बरबटलेलं आहे, ते भांड ते ईश्वर भक्तीला पात्र कसं काय ठरेल? साधं आपण दूध तापवण्यासाठी सुद्धा स्वच्छ भांड वापरतो की नाही? मग भगवंताला जर का बोलवायचं आहे तर तुमचं आधी भांड स्वच्छ घासायचं आहे, अंतःकरण शुद्ध करायचे, स्वच्छ करायचे, निर्मळ करायचे, तर कदाचित तो भगवंत तुमच्या हृदयामध्ये वास करेल, राहिलाच येईल, असंही समर्थांनी सांगितलं आहे. फार सुंदर आहे हो. सगळेच मनाचे श्लोक अतिशय सुंदर आहेत. हा होता 59वा श्लोक. आता 60वा श्लोक बघणार आहोत. मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंतामणी कायवानु, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम. मना भगवंताचं वर्णन मी कसं बरं करू? मना राम कल्पतरू कामधेनू. त्याला कल्पतरू म्हणू का त्याला कामधेनू म्हणू, त्याला चिंतामणी म्हणू का कुबेराचा खजिना म्हणू? अहो, राम सगळंच आहे, सगळंच त्याच्याकडे आहे, काय नाही असं विचारा. का त्याला सार सर्वस्व म्हणू? निधी सार चिंतामणी कायवानू, त्याला म्हणू तरी काय? मला समजतच नाही आहे. त्या भगवंताचा स्पर्श झाला की सर्व सामर्थ्य हाताशी येतं, आपल्या आवाक्यात येतं. आणि त्याच्याशी तुलना करायची तरी कोणाशी? कशी काय तुलना करता येणार? तुलना करण्यासाठी, उपमा देण्यासाठी काहीतरी साम्य पाहिजे ना. पण तो कसा आहे? तो निरुपमा आहे, अनुपमा आहे. त्याला उपमाच देता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. कशाला तरी कशाची उपमा देताना 2 साम्यस्थळं शोधावी लागतात. इथे त्याच्याशी जोडीच नाही आहे. आमचे विनोबा म्हणतात, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. अरे तुला जोडीच नाही आहे, तुला मोडण्याचं तर सोडूनच द्या. तुझ्या आसपास सुद्धा फिरकण्याची कोणाची योग्यता नाही आहे.
असा तू आहेस. आता बघूया याचा आणखीन शब्दशः अर्थ आणि सखोल किंवा त्याच्यातलं गुह्यार्थ बघूया. भगवंत कसा आहे? सर्वोत्तम आहे, सगळ्यात उत्तम तो आहे. त्यामुळे त्याच्यासारखा तोच, तुझ्यासारखा तूच, दुसरा कोणीच नाही आहे. आणि त्याची किंमतसुद्धा सांगणं बरोबर शक्य नाही आहे. दोन गोष्टीची तुलना केली तर ह्याच्यापेक्षा हे बरं आहे असं आपल्याला काहीतरी तुलना करून सांगता येतं. किंवा हा फ्लॅट आहे, हा 1 BHK आहे, तो 2 BHK आहे. फ्लॅटची जर का किंमत करते तर ह्याच्यापेक्षा त्याची किंमत जास्त असणार, एवढा आपण सारासार विचार करू शकतो. पण भगवंताची किंमत ठरवताच येणार, कारण त्याच्या आसपासच कोणी नाही आहे, कुठले त्याचं मूल्यच सांगता येणार नाही. पण तरीसुद्धा सामान्य माणसाला काय होतं, त्या भगवंताचा मोठेपणा सांगताना आपण आपल्या तोकड्या कल्पनेने तेवढ्याच उपमा घेतो. आता समर्थांची कल्पना तोकडी नाही आहे बरं का, आपल्या कल्पना फार थिट्या आहेत, या दृश्य विश्वातल्या आहेत. पण समर्थसुद्धा सांगताना म्हणतात की तुला म्हणू तरी काय रे, एकदा कल्पतरू म्हणू का कामधेनू म्हणू कळतच नाही आहे. आणि मग म्हणून त्यांनी अशा आपल्या ओळखीच्या, समर्थांना सगळं ज्ञान होतं पण आपल्यासाठी ते आपल्या जवळच्या, आपल्या ओळखीच्या अशा दृश्यातल्या काही कल्पना मांडतात. आणि मग ते म्हणतात की भगवत चिंतनाने काय होतं, वासना शांत होते, मन समाधान पावतं, मनाला भगवंताचं सामर्थ्य लाभलं ना, असं सामर्थ्य देणारा भगवंत एकमेव आहे, एकमेवाद्वितीय असा तो आहे. त्यामुळे त्याची तुलना कुणाशीच होणार नाही. आणि एकदा त्या रामाचा आश्रय घेतला की अन्य आश्रयाची गरज तरी पडते का? एक खंबीर आश्रय असेल तर इतर बाकीचे आश्रय काही गरजेचेच नाही आहे. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा जोखा कोण करी, असं म्हटलेलं आहे सद्गुरूच्या वर्णन. रामनामापुढे तर काहीच नाही आहे हो. त्यामुळे त्या श्रीरामाची तुलनाच करता येत नाही, तो अतुलनीय आहे. असे रामचंद्र तरी आम्ही करतो बरं का, करता येत नाही तरी करतो. मग त्याला आम्ही म्हणतो कल्पतरू आहेत. पण कल्पतरूसुद्धा कल्पिलेलं देतो, त्या झाडाखाली बसून तुम्ही ज्याची इच्छा कराल ते मिळेल. पण आमचा रामराया तुम्ही इच्छा केली नाही तरीसुद्धा तुमचं कल्याण साधतो, नाही इच्छा केली तरी तुमच्या हिताची गोष्ट तो देतो. आणि तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्ताच्या मनामध्ये वाईट कल्पना येऊच देत नाही. मना कल्पतरू कामधेनू असं म्हटलेलं आहे. कामधेनू आहे असं म्हणताना सुद्धा ते भक्ताला काहीही कमी पडू देत नाहीत, भक्ताला काही कमीच पडू देत नाहीत. भगवंतच भक्ताचा खरं म्हटलं तर संसार चालवतात, अगदी सगळ्यांचा बरं का, सगळ्यांचा संसार चालवणारे भगवंतच आहेत. योगक्षेमं वहाम्यहम असं गीता सांगते. पण आपल्या अभंगात सुद्धा सांगितलं आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू कशाला काळजी करतोस, हे नाही आहे माझ्या घरात, ते नाही आहे, मला कसं मिळेल, चिंता करू नको, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बरं, त्याला सांगायची सुद्धा गरज पडत नाही, तो सगळं ओळखतो. तुमच्या अंतरंगातलं सुद्धा भावना तो सगळ्या जाणतो, असा तो आहे. मग त्याला काय म्हणावं बरं. अशा समर्थ जेव्हा रामाला निधी म्हणतात बरं का, निधी सार चिंतामणी कायवानू. आता कशाचा निधी येतो? संपत्तीचा नाही हो, सद्गुणाचा आहे, कृपेचा आहे, करुणेचा साठा आहे आमचा रामराया, प्रेमाचा आहे, ऐश्वर्याचा साठा आहे. असं असताना आम्ही इतरत्र का बरं तोंड वेंगाडायचं? आमच्याकडेच आमच्या रामराया आम्हाला इतकं भरभरून देणार आहेत आणि तरीसुद्धा आम्ही दुसरीकडे हात पसरतो. लाजिरवाणी गोष्ट आहे. घरी कामधेनू पुढे ताक मागे. घरामध्ये कामधेनू आणि शेजारच्या घरी जाऊन तुम्ही ताक मागताय, कसं काय हे शक्य? आमचा रामराया सगळं देणारा आहे. आणि असे रामचंद्र चिंतामणीसुद्धा आहेत. ते आमच्या भक्तांच्या सगळ्या चिंता दूर करतात. चिंता दूर करणारा असा तो चिंतामणी आहे. म्हणजे निधी सार चिंतामणी कायवानो, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. म्हणजे काय आहे, या रामाला सोडून तू कुठेच जाऊ नको. हा राम सगळ्यात श्रेष्ठ आहे, चिरंतन आहे, शाश्वत आहे, अस्तित्व असणार आहे. त्याला सोडून तू कुठेच जाऊ नकोस. तया साम्यता कायसी कोणाता. आता हे रामरायात जर का कल्पतरू आहेत, कामधेनू आहे, सार आहे, निधी चिंतामणी आहे, तर या रामाला सोडून इतर यकश्चित गोष्टी मागणं हा करंटेपणा नाही का? खरं म्हटलं ना तर रामाला म्हणायचं की तूच मला पाहिजेस रे,
बाकीचं मागितलं ना की ते रामाला सोपं जातं. सत्ता मागता, संपत्ती मागता, संतती मागता, काहीतरीच आपण मागतो. ते देणं त्याला सोपं आहे. त्याला म्हणायचं ते काही नको मला, बाकीचं काही नको, मला तू पाहिजेस, मला फक्त तू पाहिजेस. ही अनन्य भक्ती ही समर्थांकडे होती. फक्त तूच, फक्त प्रभू रामरायाचाच ध्यास घेतला होता. बाकी सगळ्या वैभवाला त्यांनी तुच्छ लेखलेलं आहे. असे जर का समर्थ या श्रीरामाचं इतकं सुंदर वर्णन करतायत, त्याप्रमाणे निदान आचरण करणं, निदान ते श्लोक म्हणणं, निदान त्याच्यातला अर्थ समजून घेणं, एवढं तर आपल्याला निश्चितच शक्य आहे. आणि तेच आपण ह्या मनाच्या श्लोकाच्या प्रकट चिंतनातून साधतो आहोत. या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करतो आहे. त्याच्यातून आपलं किंचित जरी परिवर्तन झालं, आपल्यामध्ये सकारात्मक होकारात्मक किंचित जरी पालट झाला, तरी हे सुद्धा ह्या मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाचं फलित समजता येईल असंच म्हणूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.